आकाशातला तारा, आकाशातला तारा, भीमतारा, माझ्या बापाचा देश सारा, आकाशातला तारा। यावल तालुक्यातील दहीगाव येथील पटेलवाड्यातील एका बंद घराला आज मंगळवार दिनांक 23 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून यात अंदाजे 1,25,000 रुपयाचे नुकसान झाले असल्याचे घरमालकांकडून सांगितले जात आहे। वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने गावकऱ्याच्या मदतीने आग विझविण्यात आली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुनवर मासूम पटेल यांच्या बंद असलेल्या घराला अचानक आग लागली। यात घरावरील पत्रे, संसार उपयोगी वस्तू, कूलर, फ्रीज, पलंग, गादी, पंखा, कपडे लत्ते, अन्नधान्य, घरात असलेली सोन्या चांदीची दागदागिने जळून खाक झाली आहेत। यात सुमारे 1,15,000 रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी हेमंत मारोडे यांनी केला आहे। बंद असलेल्या घराला आग कशी लागली हा विषय परिसरात चर्चेला जात आहे। मात्र घराच्या मागील दरवाजाची बिजागरे तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने शंका व्यक्त केली जात आहे। मात्र अद्यापपर्यंत आगीचे कारण समजू शकले नाही। सरपंच अजय अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी यांनी घटनास्थळी भेट दिली। नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे। संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी। हे दागिने किती रुपयाचे होते? लग्नात भेटेल का? आग कशी लागली रे? हो काय नाही, मी इथून फक्त 10 मिनिटं झाले मला जायला, सगळं चांगलं होतं। मागचा दरवाजा उघडा होता आणि 10 मिनिटात ते झालं सगळं। का लावली कोण काही दादा झाली ते काय काय होतं सर्व? इथे पलंग होता, कूलर होता, फ्रीज, सगळं धान्य बी सगळं वगैरे वगैरे कपडे वगैरे सगळं। चांदी पण टिकून गेली, चांदी बी आम्ही 20,000 रुपये होते, ते 20,000 रुपये बैले। धान्य कसं किती होतं? धान्य 2-3 क्विंटल होतं। काय काय होतं? तांदूळ आणि जवारी, इथं पंखा, कांदा, फळ, ताडपत्री, सगळं। टीव्ही पण फुटली। समजलं का? समजलं ते समोरच्या माणसाने दिसलं ते दुकान म्हणून तेव्हा पैसे आले, तेव्हा समजलं। साधारण किती रुपयाचं? कपडे 40-50 हजाराचे कपडे होते आमचे आणि पैसे पण होते, चांदी होती, लेकराचे आंधन बिंदन, लेकराचे दागदागिने वितरले का सर्व? दागदागिने चांदी होती फक्त। कुठे दागदागिने?